हे सगळं घडत असतं. आणि आम्ही आता नव्याने एक उपक्रम सुरू केलेला आहे, विद्यार्थी सहायता निधी. विद्यार्थी सहायता निधी हा बऱ्याच दिवसाचा जरी असला कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मदत करत असली बा नाही, तुम्हाला थोडं आपले 2-3 बोटं तोंडात टाकायची गरज भासेल असा तो आकडा आहे. 114 लोकांना बानाईंनी आतापर्यंत 37 लक्ष रुपये दिलेले आहेत. पैशाची जास्त नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. 114 पैकी बऱ्याचशा लोकांनी त्यातले परतही केले आहेत आणि तो रोगही सुरू झालेला आहे. त्याला एक पूरक म्हणून आम्ही आता सुरू केलेलं आहे की आमचे जे सदस्यांचे सन्मानित सदस्यांचे जन्मदिवस असतात त्या दिवशी हे लोक भरभरून या चांगल्या कामासाठी, नोबल कॉजसाठी देत असतात. परंतु मागणी तितका पुरवठा अर्थशास्त्राचा जो नियम आहे, मागणी प्रचंड आहे, समाज फार मोठा आहे आणि बानाईचा आमचा वाटीतला जीव आहे. त्या वाटीतल्या जीवातही आम्ही 37 लाखापर्यंत हिंमत करत असतो. असे अनेक उपक्रम, कारण मला संचालन करणाऱ्या मित्रांनी सांगितलं की 5 मिनिटं घ्यायचे, तर मला असं वाटतंय की हे न लांबवता बऱ्याच गोष्टी आहेत. उद्या धम्म असेल 50 रुपयात 6.5 लाख प्रति आजपर्यंत आम्ही दिलेले आहेत आणि 50 रुपयात इतक्या कमी याच्यात दुसरं मला नाही वाटत की असं काही होत असेल. आणि आता हे मंचाबद्दल मी काहीही बोलणार नाही, कारण एक एक दिग्गज इथं बसलेले आहेत. सर्वात शेवटी जे बसलेले आहेत PS खोब्रागडे, त्यांनी वाहून दिलेलं आहे. जे पोरं चिवरातून शिकायसाठी त्यांनी तिथे केळझरला एक प्रयोग सुरू केलेला आहे. आणि बानाईचे जे काही उपक्रम आहेत, जसे जसे तुम्ही बानाईशी व्हाल, मी सांगून काही फायदा नाही, तुम्ही यावं, यही पस्सिको म्हणून तुम्ही यावं आणि पाहावं. तेव्हा तुम्हाला मी सांगितल्यापेक्षा तुम्हीच आपण हे सगळं पाहावं. ही वास्तू इंजिनिअरिंगची आहे, ज्याच्यातून आपण हा कार्यक्रमाचा लाभ घेत आहात. मला असं वाटते एवढ्या प्रास्ताविक असा मी थांबलं पाहिजे. त्यानंतर मी माईक नागपूर सरांना धन्यवाद सर. बानाईबद्दल त्यांनी अगदी थोडक्यात आपल्याला माहिती दिली. बानाईचे असे अनेक कार्यक्रम आहेत जे जर सांगितले तर मला वाटते 1-2 तास इथेच जातील, पण आपल्याला थोडीफार माहिती असावी यासाठी त्यांनी आपल्याला माहिती दिली. आजच्या कार्यक्रमाचे जे रेसर उद्घाटक आहे माननीय इंजिनियर कुलदीप रामटेके सर, जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती यांनी इथून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आणि MPSC क्लिअर केल्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जॉईन केलं. ते बानाईचे नॅशनल एक्स प्रेसिडेंट सुद्धा आहेत आणि आताही ते काम करत आहे. विद्यार्थ्यांसाठी ते मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे. तर मी त्यांना आमंत्रित करीत आहे की त्यांनी आपलं इथं वक्तव्य ठेवावं आणि मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जसे 10 मिनिट आपल्यासाठी ठेवले आहेत, पण मोटिवेशन करताना आपण आपला थोडाफार वेळ काही घेऊ शकता. थँक्यू. जय भीम. सर्व महापुरुषांना वंदन. आणि मी उशिरा आलो हे लक्षात तुमच्यासाठी. काय झालं, आम्ही आणि भाऊ आम्ही कामात व्यस्त होतो, ते आवश्यक होतं. तर काइंडली एक्सक्यूज मी, इज नॉट रिस्पॉन्सिबल. 5 ते 7 मिनिटात मी उद्घाटकीय भाषण संपवतो. काही तुमचा अर्थ पाहणार नाही, कारण ऑलरेडी आणले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद गेडाम साहेब, 2 खोब्रागडे माझे मित्र, एक PS खोब्रागडे आणि दुसरे भास्करराव खोब्रागडे, माझे सिनियर नारनवरे साहेब, आता ज्यांनी भाषण दिलं ते जयंत इंगळे साहेब, पाणेकर सर, संजय धुल सर, ते माझ्या आवडीचे डॉक्टर आहेत आणि माझ्या सासऱ्यांचे त्यांनी ऑपरेशन करून माझ्यावर उपकार केले ते डॉक्टर यांचे पाटील सर, अजय सावरकर सर, प्रदीप नगराळे साहेब, इंजिनियर नागले ज्या संचालन करतात, आणि आता झालेले विलास गोलकोंडे सर, ओके, आणि आपण सर्व
मी हा विषय जो आहे टॅलेंट इज ओव्हर रेटेड हा नवीन आहे. लोकसेवा आयोगाचं सदस्य असताना मी पाहिलं. 5 मिनिटात मी माझ्या 5 मिनिटात तुम्हाला मी मार्गदर्शन करतो. जागतिक जॉब आणि नागपूर आणि लोकसेवा आयोग याच्यात 10 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे तुमची जी लेवल आहे टॅलेंटची, तुम्ही ब्रिलियंट आहात हे मी मान्य करतो. तुमचं प्रेझेंटेशन बरोबर नसतं. यू मस्ट प्रूव्ह दॅट यू आर ब्रिलियंट. हा एक भाग मी मुंबईत आणि इतर बोर्डावर बघितला. दुसरं, तुम्ही सर्वच ब्रिलियंट आहात हे मान्य करावं म्हटलं, हा जो ब्रिलियंट आणि जिनियस मधली गॅप आहे हे नागपूर सहसा भरत नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की यू आर ब्रिलियंट बट यू आर नॉट मार्चिंग ऑन द पाथ ऑफ जिनियस. तुम्हाला जॉब मिळतो, लग्न होते, कुठेतरी एखादी बाई मिळते ती तुमच्याशी भांडण करते किंवा तुम्ही त्यांच्याशी भांडण करता, वाईस वर्ष आणि रिटायर झाल्यावर डायबिटीज होतो, शुगर होते, काय बीपी होते आणि शेवटी तुम्ही असेच करता. त्यासाठी ज्यांना हा ब्रिलियंट टू जिनियस ही यात्रा कंप्लीट करायची आहे तर एकच मार्ग आहे दुनियेत, तो म्हणजे मेडिटेशन. तुम्ही करावं. तो डायनामिक मेडिटेशन केला तरी चालेल, स्टॅटिक मेडिटेशन मध्ये विपश्यना केली तरी चालेल. हे कंपल्सरी करा. मला काय, मी जेव्हा शिकत होतो इंजिनिअरिंगला तर माझ्या वर्गात फर्स्ट इयरला मिनिमम 15 मेरिट होते. मी नव्हतो मेरिट मध्ये आलो, मी लोकसेवा आलो. म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस मध्ये 13वा मेरिट होतो. आणि 13वा मेरिट याच्यासाठी होतो की कॅन्डिडेटच 30 होते, त्यामुळे मी 13वा हे तुम्हाला सांगा. नंतर मी मेंबर झालो. मूळ मुद्दा कसा आहे की तुम्ही जेव्हा जिनियसची यात्रा सुरू करता त्यावेळेस जगात दोनच लोक तुम्हाला मदत करू शकतात. एक भगवान बुद्ध, दुसरे डॉक्टर बाबासाहेब. तिसऱ्याजवळ ती यात्रा नाही. त्याचे स्टेप्स मी सांगतो. नागपूरला मी बघितलं की तुम्हाला इंटरव्ह्यू कसं द्यायचं याचं एक निष्णात किंवा चांगलं प्रशिक्षण मिळत नाही. आता तुम्हाला IAS किंवा IPS किंवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास कशा कराव्या आणि इंटरव्ह्यू कसं यश संपादन करावं हे तोच माणूस सांगू शकतो ज्याला पास केलेला आहे. तुम्हाला कॉलेजचे प्रोफेसर शिकवतात आणि त्यांना काही येत नाही. आता इंटरव्ह्यूचे पॅटर्न बदलले आहे. वी डू नॉट चेक युअर टॅलेंट, वी चेक युअर सुटेबिलिटी. तुमची त्या पदासाठी योग्यता ऐकण्यात येते. हे जे 15-16 आमच्या कॉलेजमध्ये मेरिटमध्ये होते, भास्करराव खोब्रागडे बसले असते माझ्याशी. जेव्हा आम्ही नोकऱ्याला लागलो आणि नंतर 10 वर्षाला पाहिलं तर ते मेरिट त्यांचं गेलेलं होतं. कोणी पेट्रोल पंपवर बसत होता, कोणी शेती करत होता. त्यामुळे टॅलेंट इज नॉट सफिशियंट, युअर कंटिन्युटी शुड बी. तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या बऱ्याच पुस्तकं वाचता, काही त्याची गरज नाही. तुम्ही एक पुस्तक वाचायचं, ते म्हणजे पर्टिक्युलरली पोटेन्शियल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे मार्गदर्शन मिळेल. कारण तुमचे हे 10-15 वर्ष हे भरून काढायचे असते. नेक्स्ट मार्गदर्शन असं आहे, रॉंग पर्सन ऑलवेज अट्रॅक्ट रॉंग पीपल. त्यामुळे आयांनो, आपला मुलगा किंवा मुलगी कोणाच्या संगतीत मैत्री करते त्याच्यावर लक्ष द्या. बिकॉज रॉंग पर्सन किल्स युअर टाइम. इट इज बेटर टू बी अलोन व्हेन यू वांट टू मार्च फ्रॉम द ब्रिलियंसी टू द विजडम. क्योंकि तुम जिसके साथ घूमते हो तुम्हाला पेपर देने को नहीं. नागपूर में एक डेफिनेशन बदलायला पाहिजे परीक्षेची. तुम्ही पेपर असला म्हणजे पेपर घेता. दॅट इज रॉंग. व्हॉट इज एक्झामिनेशन? It is output of your hard work in 365 days so that you can claim on the paper of 3 hours. That is called exam.
त्यामुळे लॉंग टर्म मेमरी जर डेव्हलप करायची तर तुम्हाला 365 दिवस डेडिकेट. तुम्ही तिखट खाता, मटण खाता, चिकन खाता, त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी व्हायलंट होते, मग तुमची लॉंग टर्म मेमरी डेव्हलप होत नाही. तर निदान परीक्षेच्या वेळेस कमीत कमी 1-2 महिने चिकन मटण बंद करा. इट अफेक्ट्स टू युअर मेमरी. त्यापेक्षा पाणी जास्त घ्या, कारण तुझं पाणी किती सप्लिमेंट करून आणि एक साधं जेवण करा. मी वैयक्तिक जेवणात दारू पित नाही, मटण खात नाही, चिकन खात नाही, माझं काहीही बिघडलेलं नाही. पर आप लोगों का इतवार कैसे चलता है आपको मालूम है, छोड़ दीजिए, कोई जरूरत नहीं. माझ्या सांगण्यात तुम्ही काय सोडणार. 12वीच्या विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की 12वी मध्ये तुमच्या जे बायोलॉजिकल चेंजेस होतात, बी अवेअर अबाउट दॅट. अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट सेक्स हा एक रोग तुमच्या, तुम्ही फार प्रेम करता हो म्हणजे नागपूरचे लोक आणि रडता सुद्धा. हा काय प्रकार आहे मला माहिती नाही. फोकस आहे युअर कॅरियर आणि तुम्ही त्यासाठी कॅरियरवर फोकस करा. आम्हाला असं गायडन्स कधीच मिळालं नव्हतं. मला तर हेही माहित नव्हतं इंजिनिअरिंग आहे, IAS आहे, काय आहे. आज मी भारतात एकटा प्रोफेसर आहे जो बुद्धिस्ट एकाडमी आणि विद्यापीठ सांगतात की बुद्धिस्ट एकाडमीमध्ये कोणी PhD असला तर तो मला विचारतो की मला गाईड करा, ते मला PhD म्हणतात. मी इंजिनियर आणि एकच रहस्य आहे ते म्हणजे पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करा. आप लोग 9 बजे पहले उठते नहीं, मुझे आपके चेहरे बता रहे हैं आपको नींद बहुत प्यारी है. Without comfort zone losing you cannot get the success, because success is a closing of the door of your failures. आणि तुम्ही कठीण परिश्रम केल्याशिवाय ते मिळत नाही. देअर इज नो शॉर्टकट. आणि लास्टली एकच मुद्दा, बी सक्सेसफुल. आणि शेवटी बाबासाहेब म्हणत होते की एव्हरी ब्रिलियंट पर्सन मस्ट बी सर्वंट ऑफ सोसायटी. आपला अहंकार जपू नका, समाजाची सेवा करा. तुमचा टॅलेंट, टाइम आणि प्रेझेंस समाजाला द्या. तो जिस समाज में आप पैदा हुए उसका कर्जा आपको चुकाना पड़ेगा. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. सर प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना मोटिवेट करत असतात आणि त्यांनी एक मोलाचा तुम्हाला संदेश दिला आहे की तुम्हाला 3 T द्यायचे आहे, टाइम, टॅलेंट आणि ट्रेझर. तेही तुमच्या समाजासाठी. थँक्यू सर. यानंतर विलास अकॅडमीचे प्रमुख इथे उपस्थित झालेले आहेत विलास बुलकुंटे सर. त्यांचं स्वागत करण्यासाठी धैर्यधर शेंडे साहेबांना मी आमंत्रित करीत आहे की शेंडे सर विलास बुलकुंटे सरांचं स्वागत करतील. आणि विलास बुलकुंटे सरांना मी आमंत्रित करीत आहे की त्यांनी मोलाचं आपलं मार्गदर्शन द्यावं, पण अगदी 5 मिनिटाच्या अवधीत आपलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विलास बुलकुंटे सर, कृपया आपण माईकवर यावं आणि 5 मिनिटात आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना द्यावं ही विनंती. मंचावर उपस्थित मान्यवर, 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण घेणारे विद्यार्थी आणि पालक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो आणि अभिनंदनही करतोय की या परीक्षेमध्ये तुम्ही एवढे छान गुण घेतलेले आहेत. आणि कौतुकास्पद पाण्याचे सदस्य सुद्धा आहेत ज्यांनी मला एवढ्या छान कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. मला खूप काही जास्त बोलायचं नाहीये. कसं आहे की आपल्या शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बऱ्याच काही योजना असतात. आता जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी पर्सेंटेज घेतले असेल, साधारणतः 80% अबव, त्यांच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट बार्टीच्या मार्फत एक खूप छान योजना त्यांची तयार झालेली आहे. जे ऑफकोर्स ही जी योजना आहे ही ज्यांचं उत्पन्न, त्या पॅरेंट्सचं उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे आणि या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी ही बार्टीने योजना तयार केलेली आहे.
तुम्ही बघा, आज जर आपण जेई किंवा नीटचे क्लासेस लावण्याचा प्रयत्न करतो कुठेही, तर कमीत कमी तुम्हाला 1.5 लाख रुपये कुठेतरी त्या क्लासेसवाल्यांना द्यावं लागतात. त्यानंतर सुद्धा ते खरंच ते नीट आणि जेईचा रिझल्ट येईल नाही येणार ते विद्यार्थ्यांवर आणि त्या क्लासेसच्या मटेरियलवर डिपेंड असतं, त्यांच्या टीचिंगवर डिपेंड असतं. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जस्ट आता मागच्या वर्षीपासून एक नवीन योजना सुरू केलेली आहे. शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग फॉर जेई अँड नीट मीन्स ऑर नीट, एकतर जेई करा किंवा नीट करा. परंतु नुसतं फ्री कोचिंग नाही आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना दर महिन्याला 6,000 रुपये त्यामध्ये स्टायफंड मिळेल आणि तुम्हाला बुक्स परचेस करण्यासाठी 5,000 रुपये सुरुवातीलाच मिळून जातात. आणि हे जे काही मी बोलतो आहे हे सगळं मी राबवलेलं आहे, विद्यार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत, म्हणून तुम्हाला कॉन्फिडंटली सांगू शकतो. मागच्या वर्षी नाही सांगू शकलो कारण की मला वाटलं की पोरांचे पैसे येतील की नाही येतील, पण ते आलेले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा नव्याने ती योजना मला मिळालेली आहे. माझा ऍक्च्युली छत्रपती स्क्वेअरला विलास अकॅडमी हे 26 वर्षापासून माझं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे आणि मी स्वतः तुमच्यामध्ये वावरलेलो आहे. अशा विद्यार्थ्यांमध्ये 26 वर्षापासून मी आहो, स्वतः मॅथमॅटिक्स शिकवतो. आणि असे माझे 2 सेंटर आहेत. एक सेंटर राजीव नगरला आहे, दुसरं छत्रपतीला आहे. आणि पर्टिक्युलर ही योजना मला मिळाल्यामुळे मला वाटते की प्रत्येक विद्यार्थ्याला बेनिफिट मिळालं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. जर तुम्हा लोकांना ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर याची शेवटची तारीख आहे 30, या महिन्याची 30 जून. तुम्हा लोकांना इन्स्टिट्यूटमध्ये येऊन फॉर्म भरायचा आहे, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट सांगून देतोय, डोमिसाईल पाहिजे तुमची, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे. सेकंड थिंग, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, हे सगळं आपण मार्कशीट वगैरे अपलोड केली की 30 जून नंतर तुमचे बॅचेस सुरू होतील आणि डेफिनेटली तुमचा अकाउंट नंबरवर तुमचे पैसे येत राहतील आणि तुम्हाला फ्री कोचिंग मिळेल जेई और नीटचं. तर मला असं वाटते की सर्वांनी लाभ घ्यावा आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो पाणी ग्रुपला की ज्यांनी मला इथे आमंत्रित केले. थँक्यू. ऍक्च्युली बाहेर स्टॉल आहे माझा, तुम्हाला लोकांना जर माहिती घ्यायची असेल डिटेलमध्ये तर तुम्ही पॉम्पलेट कलेक्ट करू शकता. धन्यवाद सर. सरांनी माहिती दिली आहे आणि काही योजनाही आहे जे शेड्यूल कास्टचे गरीब विद्यार्थी आहेत ते लाभ घेऊ शकतात आणि आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करीत आहे माननीय विठ्ठल नारनवरे सर, जे बिझनेसमॅन आहेत आणि नॅशनल बानाईचे माजी महासचिव तसेच आमच्या शिक्षण समितीचे प्रमुख सुद्धा आहेत. माननीय इंजिनियर विठ्ठल नारनवरे सर, कृपया सर्वांनी टाळ्यांनी गरज करावा. धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर पालक वर्ग, विद्यार्थी, युवक वर्ग, माझे मित्र, आज आपण इथे पाहत आहोत की ज्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार आहोत ते विद्यार्थी 90% घेऊन आलेले आहेत, त्याच्यावरती पर्सेंटेज घेऊन आलेले आहेत. त्यामुळे ते ड्रीम लेअरचे आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांना अभ्यास कसा करावा हे सुद्धा सांगण्याची जरूरत नाही असं मला वाटते. त्यांनी स्वतः सातत्याने अभ्यास केलेला आहे, मेहनत घेतलेली आहे अभ्यास करण्यात आणि हे पर्सेंटेज त्यांनी प्राप्त केलेलं आहे. तरी मला एक एवढं सांगावंसं वाटते, प्रत्येक पालकाचं अशी आशा असते की माझा मुलगा, माझा पाल्य हा एक इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावा अशी त्यांची फार इच्छा असते. पण आपण पाहतो की एका वर्गामध्ये एक शिक्षिका 30 मुलांना शिकवते, ती सारख्याच प्रमाणात शिकवते, सर्वांनाच बरोबरच शिकवते, पण त्यापैकी एक मुलगा हा टॉपर असतो. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. त्याच वर्गामध्ये 50% घेणारा असतो, 45% घेणारा असतो, पण मॅडम तर सारखा शिकवते आहे. तेव्हा प्रत्येकाची आकलन शक्ती, त्याची बुद्धिमत्ता, त्याच्यावर तो आपलं प्रावीण्य घेतो आणि त्यामुळे तो टॉपर होतो.
मला असं म्हणायचं आहे की जरी टॉपर विद्यार्थी झाले आणि बाकीचे विद्यार्थी आहेत तरी त्यांना आपण जे काही मार्गदर्शन करतो जीवनामध्ये, आपण जीवनात पाहिलेलं आहे की आपण बालपण भोगतो, नंतर युवक वर्गात जातो, वृद्धावस्थेत जातो, हे सर्व आहे. आपल्या जीवनामध्ये नुसतं पाल्यांना सुद्धा हे ओळखायला पाहिजे की आपल्या मुलाची काय कॅपॅसिटी आहे. आपण मोठं ध्येय ठेवलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, ते आपण मानतो. मोठं ध्येय ठेवू तेव्हा आपल्या हाती काहीतरी लागेल, हे बरोबर आहे. पण पालकांनी सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्या मुलाची काय बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्या ह्या जीवनामध्ये आपल्याला त्याला पण सुद्धा आपलं जीवन सफल करायचं आहे. तर त्याकरता त्याला सुद्धा मार्गदर्शन केलं पाहिजे. आपण पाहतो की जे काही विद्यार्थी आहेत, जे सर्व काही विद्यार्थी आहेत, ते शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाला नोकरी हवी असते. प्रत्येकाला वाटते की मी IAS ऑफिसर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे. हे सर्व बरोबर आहे, पण जे क्रीम वर्ग आहे तो आपल्या सातत्याने आपल्या मेहनतीने होऊ शकतो. पण बाकी लोकांचं काय, हा विचार सुद्धा आपण आपल्या समाजाने आपण करतो, पालनानं सुद्धा केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटते की त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याने काम केलं तर तो आपल्या जीवनात सफल होऊ शकतो. मला असं म्हणायचं आहे की सुद्धा आजच्या जमान्यात आपण पाहतो की नोकऱ्या ह्या फार कमी झालेल्या आहेत. दिवसेंदिवस आरक्षण समाप्त होत आहे. त्यामुळे आपण सुद्धा नोकरीच्या पाठीमागे न लागता किंवा ज्यांना लोकांना नोकरी मिळत नाही त्यांनी आपल्या उद्योगामध्ये यायला पाहिजे, उद्योग सुरू करायला पाहिजे, व्यापार करायला पाहिजे, सर्व्हिसेसमध्ये जायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं जीवन सुखकर होईल असं मला वाटते. मी सुद्धा केमिकल इंजिनियर केलेलं आहे 1969ला. पण सुरुवातीपासून जेव्हा मी केमिकल इंजिनियर केलं त्या काळात जेव्हा शिकत असताना माझ्या मनात सुद्धा हे नेहमी घोळ असायचा की आपण सुद्धा जेव्हा केमिकल इंजिनियर मध्ये एक उद्योग नजरेसमोर असं असते की उद्योग धंदा हा आपल्या नजरेसमोर असतो. त्यावेळेस ते माझ्या मनात घोळत राहायचं की आपण केमिकल इंजिनियर शिकत राहिलो आहे तर उद्योगाचा आपल्या मनात असा हे होत आहे. तर मी नोकरीच्या पाठीमागे जायला लागतात. त्यावेळेस तर नोकऱ्या सोपी होत्या, फार सोपी मिळत होत्या. माझ्या बरोबरचे लोक चिफ इंजिनियर झाले, मी पण उद्योगात राहिलो. माझ्या मनाने मला जे सुचवलं ते मी केलं आणि उद्योगामध्ये प्रगती केली. जे विद्यार्थी माझ्या बरोबरीचे होते आर्थिक क्षेत्रामध्ये जितकी प्रगती त्यांची झाली नाही त्याच्या 10 पटाने माझी प्रगती झाली असं मला तुम्हाला सुचवलं. म्हणून धंदा, व्यापार, उद्योग हा दुय्यमस्थानी ठेवू नये. सर्वांनी ज्यांना जे नोकऱ्या मिळतात त्यांनी नोकऱ्यावर जावं. बाकीच्या लोकांनी आपल्या समाजाने आता हळूहळू उद्योगात यावं असं मी माझे विचार समाप्त करतो. धन्यवाद सर. आपण खूपच मोलाचं मार्गदर्शन केलं. पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून पाल्याकडून किती अपेक्षा ठेवायला हव्या आणि सर्वांनी नोकरीच्या अपेक्षा ठेवू नये. नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, उद्योजकांकडे वळायला हवं. धन्यवाद सर. त्यानंतर मी असिस्टंट कमिशनर सन्माननीय संजय थूल सर पण त्या अगोदर त्यांचा परिचय देत आहे. थूल सर यांनी BCom नागपूर युनिव्हर्सिटीतून केलं. क्वालिफाईड SSC exam joined Railway Audit Department at Jabalpur and qualified SSC exam as Auditor Defense Account Department at Jabalpur. Again qualified SSC exam Inspector Grade exam and joined the Central Exercise Department and in 1989 working as an Inspector Superintendent and Assistant Commissioner in GST Department at various places of MP, Chhattisgarh and Maharashtra. Working as a National President of CGST SC/ST Welfare Organized from last 7 years. और उनके खास अचीवमेंट है इंस्ट्रूमेंटल इन इंक्रीजेस ऑफ क्वांटम ऑफ रिजर्वेशन फ्रॉम 18% to 32% for ST in state of Chhattisgarh
Instrumental is starting reservation for ST, SC and OBC private professional education institution in state of छत्तीसगड. त्यासोबत ते स्कॅनमध्ये, सामाजिक कार्यात, बानाईमध्ये, अनेक संघटनांमध्ये काम करतात. मी संजय तुलसरांना आमंत्रित करतो. कृपया टाळ्यांचा गजर होऊया. आज ते असिस्टंट कमिशनर आहे डिपार्टमेंटमध्ये. धन्यवाद. धन्यवाद अक्षय। सर्वप्रथम हमारे जो महापुरुष है जिनके वजह से आज हम लोग यहाँ अच्छा जीवन जी रहे हैं, मैं उनका अभिनंदन करता हूँ, अभिवादन करता हूँ। मंच पर आसीन बानाई के प्रेसिडेंट अरविंद गेडाम साहब, कोराडे सर आणि सर्व मंचासीन व्यक्ती आणि सर्व विद्यार्थी और पालक। साथियों, जहाँ तक सबसे पहले तो मैं अभिनंदन करता हूँ उन सब बच्चों का जो 10वीं 12वीं पास होके आए हैं और जिन्होंने लगभग 90% मार्क लिए और उससे भी ज़्यादा % मार्क लिए। तो सबसे पहले तो मैं चाहूँगा कि वो बच्चों का ताली बजा के अभिनंदन किया जाए, जिन्होंने इसका बढ़िया ये किया है। और जहाँ तक बात है कि आप लोगों ने 90% मार्क लिए, हम लोग जिस समय में थे और जैसा मेरा स्थिति था तो इतने में तो 2 लोग पास हो जाते थे, इतने नंबर में 2 लोग पास हो जाते थे। और जहाँ तक मेरा अवस्था अगर मैं बताऊँ आपको, तो मेरा जब 10th पास जब हुआ तो यह स्थिति था कि मुझे साइंस में एडमिशन नहीं मिला। साइंस में जो है 12th के बाद साइंस में भी नहीं मिला। इंजीनियरिंग पॉलिटिक्स तो बहुत दूर का बात है। और इंजीनियरिंग पॉलिटिक्स के बाद जब मेरे पिताजी के एक दोस्त ने बोला इसको ITI में एडमिशन करा दीजिए, ITI में एडमिशन करने से कहीं नौकरी लग जाएगी इसको। तो बीकॉम करने से, तो बीकॉम को उस समय बेकाम बोलते थे, बीकॉम करना है ना बेकाम। तो उस समय मुझे जो है ITI में भी एडमिशन नहीं मिला। इलेक्ट्रिशियन तो छोड़िए, जो कारपेंटर और वेल्डर वहां पर भी एडमिशन नहीं मिला। तो मजबूरी में फिर मैंने कॉमर्स में एडमिशन लिया, साइंस में एडमिशन मिला नहीं। और उसके बाद जब मेरा एडमिशन 11th 12th NMD कॉलेज में हुआ तो मुझे क्या है कि कुछ ऐसे संगठन से ये हुआ जिससे बाबा साहब का सोच मुझे मिला। तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का सोच है कि हम कर सकते हैं। तो बाबा साहब को हमने अपना एक आदर्श रखा कि जब बाबा साहब इतना विपरीत परिस्थिति में कर सकते तो हम लोग क्यों नहीं कर सकते। जब बाबा साहब इतना विपरीत परिस्थिति में आगे बढ़ सकते हैं, जब उस समय तो कोई रिजर्वेशन भी नहीं था, बाबा साहब जब पढ़े, आज तो रिजर्वेशन है। बाबा साहब ने उस समय हमारे लिए संविधान बनाया और इतने सारे अधिकार दिए हम लोगों को। तो ये जो बाबा साहब ने हमें जो संविधान दिया, तो हम लोगों को प्रेरणा अगर कहीं से लेना चाहिए तो बाबा साहब से लेना चाहिए। और उन्होंने बाबा साहब के बाद कांशीराम जी ने, लेकिन कांशीराम जी है, उन्होंने हमको बाबा साहब को पहुंचाया। बाबा साहब तो थे, हम लोग को जानते थे। हमारे यहाँ, मैं जहाँ रहता था गोंदिया में, हमारे बाबा साहब का फोटो था, भगवान बुद्ध का फोटो था। लेकिन सिर्फ इतना मालूम था कि एक कुर्सी है। लेकिन उस समय जो कैटर कैंप्स हुए उसके माध्यम से हमें पता चला कि बाबा साहब का क्या सोच है। और वो सोच को लेके काम करना हमने जब चालू किया और हमने फिर वो जो DS4 जो एक संगठन था उससे जुड़े, तो तब ये हुआ, उसका फायदा ये हुआ मुझे कि मैं जब बीकॉम हो गया तो बीकॉम का रिजल्ट आने के पहले मेरे पास नौकरी था, स्टाफ सिलेक्शन के एग्जाम पास करने। ये इसलिए हुआ कि बाबा साहब का विचारधारा थे। अगर बाबा साहब का विचारधारा नहीं होता कि हो शकत है, और कांशीराम जी का विचारधारा नहीं होता कि हो सकता है, तो उन्होंने ये, अगर आप में जो परिवर्तन आता है तो वो सोच से आता है। तो जरूरी है कि हम लोग अगर जो स्टूडेंट्स है वो कुछ करना चाहिए तो उन्हें विपरीत परिस्थिति में जैसा हम लोग को बहाने नहीं ढूंढना चाहिए। मैं हमारे जो गेडाम है, अरविंद गेडाम, इनका उदाहरण देना चाहूंगा आपको। ये जो बानाई के अध्यक्ष है,
ये गोंदिया में मेरे घर के सामने ही रहते थे और इनका उस समय अमरावती गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज में सिलेक्शन हुआ जब यानी आईआईटी में समझा जाता है कि आईआईटी में सिलेक्शन हुआ, वो भी बहुत छोटी जगह से और बहुत विपरीत परिस्थिति में। इनका यानी फाइनेंशियल कंडीशन इतना खराब था फैमिली का कि उनके जो फादर मदर है वो सब्जी का जो ये है क्या बोलते हैं अदरक सामान वगैरह जो फादर बेचते थे। तो मैंने ये देखा कि उन्होंने इतना विपरीत परिस्थिति में जब वो यहाँ पर कर सकते हैं, आ सकते हैं और वो उसके बाद इंजीनियरिंग बने और इंजीनियर बन के सुपरिटेंडेंट इंजीनियर करके पहुंचे हो और आज उसके बाद भी वो काम कर रहे हैं, तो हमें उनका भी अभिनंदन करना चाहिए। और एक हमारे लिए मार्गदर्शन कर रहे हैं, हमारे लिए एक आइकॉन है समझो कि यानी एक छोटे से लेवल से जहाँ कुछ भी नहीं था उनके पास और बहुत विपरीत परिस्थिति, तो हमें उनसे यह सीखना चाहिए कि हमारे कमजोरी है कि मेरे पास कुछ नहीं है, ट्यूशन लगाने के लिए पैसा नहीं है, मेरे पास आर्थिक स्थिति खराब है, मेरे पास कुछ नहीं है, तो हमें अपने कमजोरी को ही ताकत बनाना चाहिए। अगर हमें जीवन में आगे बढ़ना है तो हमारा जो कमजोरी है उसको अपना ताकत बनाना चाहिए, हमको बहाना नहीं ढूंढना चाहिए। आज अगर जो करना चाहे यूट्यूब में बहुत सारी चीजें अवेलेबल है, अगर करना चाहे तो बहुत सारा है, यानी करना चाहे तो रास्ते हजार है, नहीं करना चाहे तो बहाने हजार है। तो हमारा जो एटीट्यूड है आगे जीवन में बढ़ने के लिए वो कुछ करने वाला एटीट्यूड होना चाहिए कि भाई मुझे कुछ करना है, मुझे ये बहाना नहीं ढूंढना है कि यार मैं तो मेडिकल में मेरा नहीं हो पाएगा या मेरा आईआईटी में नहीं हो पाएगा या मेरा नेशनल लॉ यूनिवर्सिटी में नहीं हो पाएगा। आज बहुत सारे एवेन्यूज खुले हुए हैं, आज फॉरेन यूनिवर्सिटीज में भी हमारे बच्चे पढ़ रहे हैं, तो कहीं पर भी कुछ करने के लिए पहले तो ये सोचना है हमारे स्टूडेंट ने कि ऐसा कोई चीज नहीं है कि जो दूसरा कर सकता है वो मैं नहीं कर सकता हूँ। कोई भी जो दूसरा आदमी कर सकता है वह मैं भी कर सकता हूँ। तो अगर यहाँ हम धारणा कर ले तो हम लोग के लिए आईआईटी मुश्किल नहीं है, कोई भी मेडिकल मुश्किल नहीं है, ना ही नेशनल लॉ यूनिवर्सिटी मुश्किल है और कोई बड़े से बड़ा चीज भी मुश्किल नहीं है। तो जो कैरियर्स को है हम लोग को ये देखना चाहिए। आप लोग अभी 10th 12th लगभग पास हुए हैं, तो आपके पास बहुत अभी ये होगा कि मैं किस लाइन में जाना चाहिए। कोई सोचेगा कि मेडिकल अच्छे है या कोई सोचेगा इंजीनियरिंग। 10th 12th में बहुत सारे बच्चों के लिए बहुत कंफ्यूजन वाला स्थिति रहता है कि क्या हमें मेडिकल लेना चाहिए, क्या इंजीनियरिंग लेना चाहिए, क्या लॉ लेना चाहिए या और कुछ करना चाहिए। तो जो आपको अच्छा लगे, जो दिल को अच्छा लगे, जो पैशन को अच्छा लगे, उसी काम को आपको करना चाहिए कि भाई मुझे जो लग रहा है, मुझे वो उसको अच्छा लग रहा है इसलिए मैं भी वही करना चाहिए, ऐसा नहीं है। मुझे क्या लग रहा है, मैं क्या चाहता हूँ, वो सोच के मुझे अपना जो कोर्स है वो सिलेक्ट करना चाहिए। और दूसरा चीज है कि भाई आज जो हम लोग जो भी कर रहे हैं वो किस लिए कि हम लोग को एक अच्छा अर्थार्जन भी हो, जिससे हम अच्छे से लाइफ लीड कर सके। तो मैं बहुत अच्छा चाहता हूँ, लेकिन फर्दर उस इसमें क्या पॉसिबिलिटीज है इस बात का भी ध्यान रखना चाहिए। तो मुझे पसंद तो बहुत चीज है, क्रिकेट खेलना पसंद है, लेकिन क्या मैं क्रिकेट को इतना बड़ा कैरियर बना सकता हूँ कि जिससे मुझे वहां पर अपने को इस्टेब्लिश कर सकूं। या मुझे पेंटिंग में पसंद है, तो क्या मैं पेंटिंग में वहां तक जा सकता हूँ। तो ये हमको ध्यान रखना चाहिए जिससे हम लोग एक अच्छा लाइफ भी लीड कर सके। तो इसका बैलेंस बनाना चाहिए। तो जरा किसान होता है ना कि किसान क्या करता है कि अभी प्याज से बहुत फायदा हुआ तो वो सब के सब प्याज बोना चालू कर देते हैं, तो जब फसल आती है तो उसका रेट कम हो जाता है। तो वैसा ही क्या होता है कि मार्केट में बहुत सारा चीज चलते रहता है, तो भी लगेगा कि यार ये अभी होटल मैनेजमेंट में बहुत अच्छा स्थिति है, तो सारे लड़के होटल मैनेजमेंट की तरफ जाते हैं। उसके बाद पता चला कि उधर जब निकल के सप्लाई इतना हो जाता है तो वहाँ पर चैलेंजेस आ जाते हैं। बीच में केमिकल इंजीनियरिंग का दौर आया तो बहुत सारे लोगों ने केमिकल इंजीनियरिंग को पसंद किया, बाद में वहाँ पर स्टैग्नेशन आ गया। तो हम लोगों को थोड़ा ये भी देखना चाहिए कि जिस लाइन में हम लोग जा रहे हैं लॉन्ग टर्म वहाँ पर क्या है, क्या करना है, इसके बारे में भी हम लोगों को थोड़ा फोकस रहना चाहिए कि हम लोग लॉन्ग टर्म हम वहाँ क्या कर सकते हैं और हमारा ये होना चाहिए। और जो भी है पावर और दूसरा चीजें हम पावर और ग्लैमर से किसी जगह जाएंगे तो हम बहुत अच्छा नहीं कर पाएंगे। तो आप अगर आईएएस भी बन जाते हैं
तो आपको आईएएस है करके नहीं पहचानना चाहिए, बाकी ये बंदे की वजह से वो आईएएस का पोस्ट अच्छा हुआ है, इस वजह से आपको जानना चाहिए। आपको अपना व्यक्तित्व ऐसा बनाना चाहिए कि आप अगर वहां पहुंच भी गए किसी पोस्ट के ऊपर, एक अच्छे डॉक्टर बन गए, तो डॉक्टर बनने से आपको नहीं पहचानना चाहिए कि लेकिन ये बहुत अच्छा डॉक्टर है, ये लोगों का भला करने वाला डॉक्टर है, ना कि किडनी बेचने वाला डॉक्टर है। डॉक्टर किडनी बेचने वाले भी आए दिन आप पढ़ते रहते हैं। तो ये हमें जब अंदर से एक अच्छा चीज आएगा कि हमें समाज के लिए कुछ करना है, हमें समाज के लिए कुछ देना है, और ये ऐसा मोटो रहेगा कि हमको कुछ करना है देश के लिए, समाज के लिए, तो तभी जाके हम एक अच्छे अधिकारी बन पाएंगे, अच्छे डॉक्टर बन पाएंगे, अच्छे वकील बन पाएंगे। तो हमारा मकसद सिर्फ पैसा कमाना या पोस्ट तक पहुंचना नहीं है। अगर पोस्ट में पहुंचने के बाद भी अगर हम जीवन में अच्छा करने के लिए मोटिवेट नहीं होते हैं या अच्छा कुछ नहीं करते हैं, तो हम एक अच्छे इंसान नहीं बन सकते। तो ज्यादा जरूरी है कि हम किसी भी पोस्ट पे पहुंचे, चाहे डॉक्टर बने, चाहे इंजीनियर बने, चाहे हम आईएएस बने, आईपीएस बने, तो हमें एक अच्छा इंसान बने, वो खुद भी खुश रहे, लोगों को भी खुश करे, समाज को भी खुश करे रखे। तो हम लोग यहाँ होना चाहिए कि हम लोग लोगों को खुश करें, लोगों के जीवन में खुशी का कारण बने, हमें लोगों के जीवन में खुशी का कारण बनना चाहिए। और यहाँ पर अभी मुझे बुलाया बानाई ने, और बानाई जो बहुत अच्छा काम कर रहे हैं कि लोगों को 10th 12th के जो बच्चे हैं लोगों को बुलाए हैं और उनको मोटिवेट करना बहुत जरूरी थी। ये जो पुरस्कार और वितरण समारोह में आए हैं, हमारा जो गेस्ट भी है, तो इससे बच्चे लोगों को एक मोटिवेशन भी मिलता है कि भाई ये हम लोगों को भी आगे कुछ करना चाहिए। अगर हम आगे बढ़ेंगे, काम करेंगे, तो निश्चित रूप से सफलता जो है आपके कदम चूमेगी। तो मैं बानाई को भी धन्यवाद देता हूं कि उन्होंने मुझे बुलाया, अवसर दिया, और मेरा जो भी सहयोग रहेगा मैं बानाई के लिए करता रहूंगा। और बच्चों को भी मैं कामना करता हूं कि वो भी अपने जीवन में जहां जहां भी उनका इच्छा हो, 10th के बाद, 12th के बाद और आगे भी वो जीवन में आगे बढ़े, बाबा साहब को अपना आदर्श माने, और बाबा साहब को आदर्श मान के काम करने से सफलता एक दिन निश्चित मिलेगी। इसी बात के साथ मैं आपसे बात करता हूं। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। धन्यवाद सर। सर आपने स्टूडेंट को बहुत अच्छा मार्गदर्शन किया। टेलर टू सोसाइटी करना ही चाहिए, और क्रिटिकल कंडीशन में जैसे अपने महापुरुष आगे बढ़े, वैसे ही हमारी कमजोरी को हमने कमजोरी नहीं बनाना है, उसे ही ताकत बनाना है। धन्यवाद सर। इसके बाद नागपुर के नेत्र तज्ञ डॉक्टर, ओके, थैंक यू सर। समाज सेवक बानाई के माजी अध्यक्ष PS खोबरागड़े सर, चलिए उन्होंने आपके लिए समय दे दिया है, दोनों के लिए सर आप सभी लोग तालियां बजाएंगे। मैं इसके बाद अपने जो चीफ गेस्ट है यश पानेकर सर, जो प्रिंसिपल जनरल मैनेजर BSNL नागपुर में है, मैं उनको आमंत्रित करता हूँ। इसके पहले उनका आपको परिचय देता हूँ। सम्माननीय यश पानेकर सर इज प्रिंसिपल जनरल मैनेजर BSNL नागपुर एंड ही इज द हेड ऑफ BSNL नागपुर टेलीकॉम डिस्ट्रिक्ट। नागपुर डिस्ट्रिक्ट में टेलीकॉम के हेड है। उन्होंने बैचलर डिग्री इंजीनियर गवर्नमेंट ऑफ इंजीनियरिंग अमरावती से कंप्लीट किया है। ME इन कंप्यूटर साइंस फ्रॉम इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस बंगलोर से किया है। He cleared engineering service examination conducted by UPSC in the year 1991 and allotted Department of Telecom. He has the earlier tenure at Nagpur, and उनके बारे में एक बात आपको बतानी है कि in the year of 2006 he was a conferred the state level award उन्हें मिला है, विशिष्ट संचार सेवा पदक for his outstanding work in Akola district। उनके लिए तालियां हो जाए। Recently he is selected to prestigious position of Chief General Manager BSNL and awaits posting where he will be ahead of a major state। और दूसरी बात, वो बैडमिंटन के भी प्लेयर है, अच्छे
तो मोटिवेशनल स्पीकर भी है और बच्चों के लिए मार्गदर्शन करते हैं। मैं एस पानेकर सर को आमंत्रित करता हूँ और जोरदार तालियां हो जाना चाहिए आज की चीफ गेस्ट एस पानेकर सर। धन्यवाद नागले जी, मुझे लगता है बिल्कुल सही समय पे आपने मुझे बुलाया है। सर्वप्रथम या महामानवांना मी विनम्र वंदन करतो। सर्वांचं नाव घ्यायचं वेळ नाही आहे, त्यामुळे एवढं फक्त बोलतो की मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो आणि महत्त्वाचं हे आहे की तुमच्या कौतुकास तुमच्या पालकांचा पण तेवढा सहभाग आहे, त्यामुळे पालकांचं पण कौतुक। इथे उपस्थित सर्व मान्यवर, पहिला प्रश्न मला हा आहे की मराठीत बोलावं की नाही? नाही, तुमचं म्हणणं मी ऐकणार नाही। त्याचं कारण असं आहे की आता 10वीचे विद्यार्थी पण बराचसा फॉर्म भरतील आणि 12वीचे विद्यार्थी पण फॉर्म भरतील। त्यामध्ये एक महत्त्वाचं असतं की तुम्हाला कोणती भाषा येते, बोलता येते, वाचता येते, लिहिता येते। तिन्ही भाषा असतात। आपण तिन्ही भाषांवर सांगतो की आम्हाला तिन्ही भाषा येतात। पालकही बघा डोक्यात हलवत आहेत, पण आता मी 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, फार सोपे सोपे प्रश्न। कारण आतापर्यंत असं झालं की आम्ही लोक बोलतोय, तुम्ही ऐकत आहात, तर तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरावरून मी डिसाईड करेल की मला कोणत्या भाषेत बोलायला पाहिजे। इथे बरेचसे विद्यार्थी असतील ज्यांना हिंदी मराठीमध्ये 90च्या वर मार्क असतील, 10वी असो की 12वी। किती आहेत ज्यांनी हात वर करावं? थोडं 90च्या वर मार्क आहे तुम्हाला। अच्छा, माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला कोण तयार होईल? त्यांनी दोन्ही हात वर करावे। याला वाटतं की माझ्या या येणार फारच सोपा प्रश्न आहे, याला वाटतं की मी डेफिनेटली या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, त्यांनी दोन्ही हात वर करावे। एक कोणीतरी, कारण कॉन्फिडन्सचा प्रश्न हा। बेटा तू उभा राहा, काय नाव आहे तुमचं? निर्मित। आता मला हे सांग की आपल्याला नागपूर लिहायचं हिंदीमध्ये, नागपूर लिहायचं हिंदीमध्ये, तर कोला छोटी मात्रा लागेल की मोठी? कॉन्फिडंट आहेस का सांग? किती लोक सहमत आहे त्याच्याशी? बाकी कोण सहमत नाही आहे? कोणाला वाटतं की चूक बोलतोय? कोणी तर असेल। आपण नागपूर शहरात बसलो आहे, नागपूर कसं लिहायचं याच्यात थोडासा कॉन्फिडन्स असायला पाहिजे। 100% शुअर आहेस की काही कन्फ्युजन आहे? हा बरोबर आहे, तर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्यावा। असं मला वाटतं की हा प्रश्न मी पालकांना विचारला असता तरी व्यथाहीत झाली असते, काही जास्त फरक नव्हता त्याला। बस बेटा, किती असे आहेत ज्यांना असं वाटतं की इंग्रजीमध्ये ज्यांनी 90च्या वर मार्क घेतले असे किती आहेत? जवळपास सर्वच असतील, बरोबर? काय नाव आहे तुझं? उभी आहे। आता तू 90 मार्क घेतले याचा अर्थ तुझं ग्रामर खूप छान असेल, एकदम छान असेल। ग्रामरची स्पेलिंग काय सांगतो? बघा, उत्तर एकदाच द्यायचं असते, दुसऱ्यांदा उत्तर द्यायचं असतं। कोण असं म्हणू शकतो मला ग्रामरची स्पेलिंग माहिती आहे? हा बेटा, नाव सांग पहिले थोडं। अनुत्तरा, ग्रामरची स्पेलिंग? तुम्ही उभ्या, तुम्ही कारण पालक आहात ना, हिने जे स्पेलिंग सांगितलं ते बरोबर आहे की चुकीचं आहे? काय आहे स्पेलिंग? तू उभे राहा। आता दोघे ठरवा, मॅडम उभा नाही, दोघे ठरवा की बरोबर काय आहे, बघू आपण। अरे हो, पण यांना सांग ना तू, ह्याही बरोबर आहे, तोही बरोबर आहे, असं कसं शक्य आहे? कोणीतरी एक बरोबर असेल ना। माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे की कोणाला कटाक्ष नाही देत, ऑब्झर्वेशन हे खूप महत्वाचं आहे। नागपूर झालं, ग्रामर झालं, कमीत कमी 95% लोक ग्रामरची स्पेलिंग चुकीचं सांगतात। तू एक्सेप्शन आहे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या। व्यक्ती रिटायर होतो, इंग्रजीमध्ये 100 पैकी 100 मार्क राहतात, तरी ग्रामरचं स्पेलिंग येत नाही, GRAMMAR। तर मला तुम्हाला प्रत्येकाला सुरुवातीपासून आता हे सांगायचं, नंतर मी माझं वक्तव्य सुरू करेल की ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे। ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे। आपण 90-95 पर्यंत जातो ते ठीक आहे, खूप सारे पर्सेंटेज आणतो ते पण ठीक आहे, पण छोट्या छोट्या गोष्टीचं जर आपण ऑब्झर्वेशन घेत नाही तर फार चुकीचं। तर मला असं वाटतं की आजचं माझं जे वक्तव्य आहे, कारण बहुतांश मुलांना माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मराठी लिहिता वाचता बोलताना कठीण आहे। त्याचं कारण आई बाबा जबाबदार आहेत।
आई राहिली नाही आता मॉम झाली, बाबा राहिले नाही डॅड झाले, तर त्यांना कुठे माहित की आई काय आणि बाबा काय. त्याच्यामुळे आपण त्यांना लहानपणापासून इंग्रजी शिकवलं, पण मी इंग्रजीत नाही बोलणार, मी हिंदीत बोलेन, कारण मला असं वाटतं की हिंदी हे सर्वांना थोडंसं आवडीचा विषय, एक्सेप्टेबल है. सबसे पहले मैं बानाई का हार्दिक अभिनंदन करता हूँ, क्योंकि बहुत सही समय पर उन्होंने ये प्रोग्राम आयोजित किया है, और इसके लिए एक बार जोरदार तालियां बानाई के. यह कार्यक्रम जिसके द्वारा 10वीं और 12वीं के विद्यार्थियों को प्रोत्साहन, स्वागत और मार्गदर्शन, और जहां जरूरत हो वहां मदद, ये देने का जो वायदा, जो कमिटमेंट बानाई ने किया है, उसके लिए वो सभी प्रशंसा के पात्र हैं. अब तक विशेष करके यहाँ 2 विभाग के विद्यार्थी हैं, कुछ 10वीं पास है, कुछ 12वीं पास है, और अभी तक का हमारा जो अधिकतर सफर रहा है वो परसेंटेज बेस्ड रहा है. लेकिन मैंने आपको थोड़ी देर पहले सच्चाई बताई कि परसेंटेज और वस्तुस्थिति का क्या फर्क होता है. मतलब जो 100 में से 100 लेता है उनको बेसिक चीजें नहीं पता होती. मेरा ये कहने का मतलब है कि जब आप 12वीं के बाद जब आप ग्रेजुएशन में जाएंगे तो ये परसेंटेज का बहुत ज्यादा महत्व रहता नहीं. परसेंटेज के बाद हमको कई सारी और चीजों पर ध्यान देना होता है. और मैं ये मानता हूँ कि जीवन में सबसे जो महत्वपूर्ण जो दिवस होता है, जो पीरियड होता है, जो हमको बनाता है, वो है ग्रेजुएशन पीरियड. और ग्रेजुएशन पीरियड में जैसे मेरे पूर्व वक्ताओं ने भी कहा, विशेष करके प्रोफेसर कुलदीप रामटेके जी ने कहा कि परसेंटेज सब कुछ नहीं होता, इससे मैं बिल्कुल सहमत हूँ. मैं विशेष करके उन सभी विद्यार्थियों को जो 12वीं पास होकर ग्रेजुएशन में जाने वाले हैं, आपके पास कई सारे मार्ग है, इंजीनियरिंग है, मेडिकल है, मैनेजमेंट है, लॉ है. पूर्व वक्ताओं में से किसी ने कहा कि जो विषय आपको अच्छा लगता है आपको उस विषय में जाना चाहिए. मैं इससे बहुत सहमत हूँ, लेकिन उसके बारे में ज्यादा बोलना नहीं चाहूंगा. कुछ दूसरे बारे में मैं बोलना चाहूंगा. आप में से अधिकतर बच्चे जो हैं वो शायद अपने पेरेंट्स से अलग रहेंगे, हॉस्टल में रहेंगे, अलग अलग जगहों पे रहेंगे. सबसे पहले मैं पेरेंट्स को ये निवेदन करना चाहता हूँ, विनती करना चाहता हूँ कि 12वीं जब बच्चे पास हो जाते हैं तो वो एक ऐसा क्षण होता है जब हमको डी पेरेंटिंग करना चाहिए. बच्चों की उंगली छोड़ना हमको आना चाहिए. मैंने देखा है कई सारे पेरेंट्स बच्चों के साथ मुंह होते रहते हैं. बच्चे कहीं चले गए तो वहां रूम लेके रहने लगे. विशेष करके जो बच्चे 12वीं पास होने के बाद किसी ग्रेजुएशन में जा रहे हैं और उनको अच्छे शहर में जाने का मौका मिल रहा है तो वो होने दीजिए. महाराष्ट्रियन की अनफॉर्चुनेटली पूरे भारत भर में एक इमेज है, वो बड़ी निगेटिव है. निगेटिव ये है कि ये सब घरेलू प्राणी है, डोमेस्टिक एनिमल्स है, घर में रहना पसंद करते हैं. कहीं बाहर गए तो बच्चों से ज्यादा माँ बाप को चिंता होती है, बेटा सकाळी काय जेवला, सायंकाळी काय जेवला, उठला की नहीं, ब्रश केला की नहीं, अमकट. हालांकि कर कुछ नहीं सकते, सिर्फ सुन ही सकते हैं पेरेंट्स टेलीफोन पर. इन चीजों को कृपया करके थोड़ा सा धीरे धीरे कम करिए. मैं जानता हूँ कठिन है, लेकिन कम करिए, बच्चों को इंडिपेंडेंस दीजिए. ये मैं पेरेंट्स से विनती करना चाहता हूँ. बच्चों को मैं ये कहना चाहता हूँ कि आप अपनी सॉफ्ट स्किल्स बढ़ाने में बहुत पहल करिए. आपका ओरेटरी स्किल मतलब लैंग्वेज पर कमांड अच्छा होना चाहिए. जहां आपको जरूरत पड़े या प्रसंग मिले वहां आपको कुछ बोलते आना चाहिए. आपकी बॉडी लैंग्वेज बहुत अच्छे होने चाहिए, आपके हाव भाव अच्छे होने चाहिए. एक्स्ट्रा कुरिकुलर एक्टिविटी में आपने लगातार पार्टिसिपेट करना चाहिए. ग्रेजुएशन में आपको बहुत मौका मिलेगा. अगर कोई बच्चा ये सोचता है कि मैं ज्यादा पढ़ूंगा तो ज्यादा डेवलप होऊंगा, ऐसा बिल्कुल नहीं होता. पढ़ाई हमेशा इंटेलिजेंटली करनी चाहिए. ये बहुत सारी चीजें हैं. और आजकल आपको विशेष करके ये मोबाइल के माध्यम से, क्योंकि मैं बीएसएनएल का अधिकारी हूँ, मोबाइल सर्विस आपको प्रदान करता हूँ, इसके माध्यम से आपको बहुत सारी फैसिलिटीज हैं और भी मिलती रहेगी. लेकिन इसका सदुपयोग और दुरुपयोग कैसा करना, इसके बीच की जो थिन लाइन है वो आपको समझनी चाहिए. अगर ये सब चीजें करेंगे, मैं विशेष करके इस बात का सार्थक हूँ कि आपकी सॉफ्ट स्किल बहुत अच्छी रहनी चाहिए. नॉलेज होने से सब कुछ नहीं होता. कुलदीप रामटेके साहब ने बहुत अच्छा किया, बहुत अच्छा कहा कि हम नागपुरियन, बल्कि मैं कह सकता हूँ सर पूरे महाराष्ट्र के अधिकतर प्रेजेंटेशन में हम बुरी तरह से फेल होते हैं. हमको सब कुछ आता है लेकिन सामने वाले को बताना नहीं आता. कई बार ऐसा है, बताते हैं तो हमको लगता है, वो तो हर व्यक्ति को लगता है, हमको लगता है हमने सब बता दिया, लेकिन सामने वाले को कुछ नहीं समझता, क्योंकि हमारी स्किल या हमारा प्रेजेंटेशन उस प्रकार से होता नहीं. तो मैं चाहूंगा कि इन सब बातों पर आप लोग बहुत ज्यादा ध्यान दें. समय का पाबंदी है, इसलिए थोड़ी सी बातें मैं 10वीं पास विद्यार्थियों के लिए करना चाहूंगा. मेरा ये मानना है जो इस वक्त 10वीं पास हो रहे हैं उनको बहुत ज्यादा करियर में आगे नहीं सोचना चाहिए. अभी आपका सिर्फ उद्देश्य होना चाहिए कि मैं 12th में कैसे अच्छे से अच्छा परफॉर्म करूं. बस सभी पेरेंट्स को चाहिए इस बातों पे फोकस करें. और विशेष करके मैं चाहूंगा कि बहुत ज्यादा प्रेशर ना दे. प्रेशर से आउटपुट नहीं आता, प्रेशर से रिजल्ट निगेटिव ही आते हैं. तो पेरेंट्स को ये चाहिए, क्योंकि आजकल मैंने ये देखा है कि पेरेंट्स और बच्चों के बीच की गैप जो है 5-7 साल में डिफरेंस आ जाता है. मतलब बच्चे इतना एडवांस और आगे बढ़ चुके हैं
कि पेरेंट कई बार उनके साथ कोप अप नहीं कर पाते। तो हमेशा एक बहुत जरूरी है कि हम बच्चों के साथ फ्रेंडली रहें। मैंने अपने लाइफ में ऐसे कई सारे केसेस देखी हैं जिसमें अगर वो दूजा हुआ हो गया, पेरेंट्स अगर बच्चों को समझने में थोड़ा सा डिफिकल्टी हो गई तो धीरे धीरे कम्युनिकेशन बंद हो जाता है। धीरे धीरे जब बच्चे शहर के बाहर निकल जाते हैं तो कभी कई दिनों तक, कभी महीनों तक अपने पेरेंट्स से बात नहीं करते भी हैं तो बिल्कुल जरूरत के उतनी करते हैं। हमारी कैजुअल टॉक होनी चाहिए, हल्की फुल्की बातें होनी चाहिए। हर बार ये जरूरी नहीं कि हम यही पूछे कि क्या खाया क्या पिया। बच्चों में इतना कॉन्फिडेंस होना चाहिए कि अगर उनसे कोई मिस्टेक हो या कोई अनवांटेड हैपनिंग हो या कोई बहुत अच्छी चीज हो तो उनमें एक फीलिंग रहनी चाहिए कि मैं अपने पेरेंट्स को पहले बताऊं। उनमें कॉन्फिडेंस रहना चाहिए कि अगर मैं ये बात अपने पेरेंट्स को बताऊंगा तो बताने से मुझे फायदा ही होगा, मुझे कुछ अच्छी बातें मिलेंगी। पेरेंट्स मैंने आजकल देखा, मैं जानता हूँ सब लोग बिजी हैं, कई जगह फैमिली में दोनों वर्किंग है, समय की पाबंदी है, लेकिन कृपया करके उसका टेंशन अपने बच्चों पर ट्रांसफर मत करिए। मैंने देखा है कि सहनशीलता बहुत कम हो गई है बच्चों में। छोटे छोटे बच्चों को आजकल मतलब अब्यूजिव करना, शारीरिक रूप से तंग करना, ये पेरेंट्स की तरफ से भी हो रहा है। तो कृपया करके ये सब मत करिए। पेरेंट्स का भी बहुत महत्वपूर्ण भूमिका है। और मैंने ये देखा है अपनी लाइफ में कि बिल्कुल कुलदीप रामटेके सर आपकी बात से मैं बिल्कुल सहमत हूँ। परसेंटेज सब कुछ नहीं होता। परसेंटेज बहुत मतलब ये मान के चलिए आप कि जितने स्टूडेंट मेरिट में आने वाले हैं या अच्छी एग्जाम क्लियर करने वाले हैं उसमें कम से कम आधे से ज्यादा अपने जीवन में उस लेवल पर सक्सेसफुल नहीं हो पाएंगे जहाँ पर उनको होना चाहिए। और कुछ बहुत ऑर्डिनरी बच्चे जो कभी कभी किसी से प्रेरित हो जाते हैं, अपने टैलेंट को पहचानते हैं, मेहनत करते हैं, आगे बढ़ जाते हैं, वो काफी सक्सेसफुल रह पाते हैं। समय का तकाजा है। मैं एक केवल लाइन बोलकर अपना वक्तव्य यहाँ समाप्त करना चाहूंगा, क्योंकि ये सब करने के लिए बहुत जरूरी होता है हमारा एटीट्यूड। एटीट्यूड के हिसाब से हम लोग कितना आगे बढ़ेंगे यही डिसाइड करता है। इसलिए रिमेंबर, योर एटीट्यूड डिसाइड्स योर अल्टीट्यूड। अल्टीट्यूड मतलब ऊंचाई। आप कितनी ऊंचाई तक जाएंगे ये आपका एटीट्यूड डिफाइन करता है। टैलेंट बाकी सब अपनी अपनी जगह है। इसलिए मैं चाहता हूं कि विशेष करके 12वीं के विद्यार्थी जो ग्रेजुएशन लेवल में जाएंगे उन्होंने इन समय का बहुत फायदा उठाना चाहिए और एक टोटल पर्सनालिटी के तौर पर सामने आना चाहिए। मैं बानाई के आयोजकों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि मुझे मौका दिया आज आपके समक्ष कुछ बातें करने का। जय भीम, जय भारत। धन्यवाद सर। सर ने एटीट्यूड, एल्टीट्यूड और आपने क्या क्या किस प्रकार से करना चाहिए और सभी क्वेश्चंस पूछ के भी जानकारी दी है, उसके लिए सर के लिए और एक बार तालियां होनी चाहिए। इसके बाद बानाई के प्रेसिडेंट जिनके अध्यक्ष में प्रोग्राम हो रहा है, इंजीनियर अरविंद गेडाम सर, जो बिजनेसमैन भी रहे हैं, अधिकारी भी रहे हैं, तो उनको मैं आमंत्रित करता हूँ। कृपया तालियों की और गड़गड़ाहट होनी चाहिए। जिनके अध्यक्ष हमने आपका ये सत्कार समारंभ होने जा रहा है, इंजीनियर अरविंद गेडाम सर। महापुरुषांच्या स्मृतीस अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे पाणेकर सर, माझे मित्र संजय थुल, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि बानाईचे ज्येष्ठ सदस्य माजी अध्यक्ष कुलदीप रामटेके सर, नारनवरे सर, माजी अध्यक्ष खोब्रागडे साहेब, डॉक्टर साहेब आहेत, पाटील साहेब आमच्यासोबत, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आजचा दिवस। त्याच्यानंतर आमचे उपाध्यक्ष सावतकर सर आहेत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नगराळे सर आहेत, नागले साहेब आहेत, माझे आमचे सचिव इंगळे साहेब, उपस्थितांमध्ये बरेचसे मला बानाईचे ज्येष्ठ सदस्य पण दिसत आहेत आणि आपण सर्व पालक, पॅरेंट्स की त्यांच्या सगळ्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनामुळे आपले जे पाल्य जे आहेत त्यांना हे यश संपादन झालं, ते करू शकले आणि त्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत। माझ्या आधी जितक्या लोकांनी आपल्याशी वार्तालाप केला, बोललं, त्याच्यामध्ये कुलदीप रामटेके सर होते, पाणेकर सर होते, फुल साहेब आहेत, नानोरे साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी जे काही अनुभवाचे बोललेले आहेत त्यातला प्रत्येक शब्द न शब्द खूप महत्वाचा आहे। हा आपल्या सगळ्यांना लागू। आज आम्ही आपल्याला या ठिकाणी बोलवलं आहे फक्त एकाच गोष्टीसाठी की विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतली आणि पालकांनी त्यांना जो सपोर्ट केला त्यांचं कौतुक व्हावं।
प्रत्येक पाल्याला वाटते की बा माझंही कौतुक झालं पाहिजे, पालकाला वाटते की माझ्या समोर माझ्या पाल्याचा सत्कार झाला पाहिजे आणि मी त्याच्यासाठी टाळ्या वाजवला पाहिजे. हा क्षण हा क्षण आम्हाला पकडायचा होता तो तुमच्यासाठी, आणि म्हणून मी ही संधी आम्ही तुम्हाला उपलब्ध करते. जास्त वेळ आम्ही घेणार नाही, कारण आधीच थोडासा उशीर झालेला आहे आणि थोडंसं आपल्याला मार्गदर्शन करायचं होतं, म्हणून आम्ही काही लोकांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचे शब्द तुमच्या कानावर पडले. जरूर या भाषणांमुळे आणि यांच्या शब्दांमुळे काही लोकांना प्रेरणा नक्की मिळेल. मी थोडंसं 5 मिनिटं बोलणार आहे. पर्टिक्युलरली आता या ठिकाणी मला वाटते 12वीचे विद्यार्थी किती आहेत? 12वीचे विद्यार्थी जरा हात वर करा. खूप कमी आहे. 12वीच्या आमच्याकडे 24 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि 10वीचे जवळपास 130च्या आसपास मुलांचं रजिस्ट्रेशन मुलींचं झालं होतं. मला वाटते 12वीचे विद्यार्थी त्यांचे क्लासेस वगैरे सुरू झाले असल्यामुळे कदाचित येऊ शकले नाही. त्यांचे पालक आले असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या पालकांचा सत्कार होईल. 10वीचे पण विद्यार्थी काही बाहेर गेले असतील किंवा काही झालं असेल. ठीक आहे, सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थ्यांसाठी सांगण्यासाठी एक गोष्ट अशी आहे की पर्टिक्युलरली 10वीचे जे विद्यार्थी आहेत, आता मी 10वीत होतो किंवा पालक स्वतः इमेजिन करा की आपण सगळे जेव्हा 10वीत होतो तर आपल्या पुढे करिअर कसं निवडायचं हा काही प्रश्न होता का? अजिबात नव्हता. 10वीत मुलगा आज पास झाला, त्यांनी 90% मार्क मिळवले, तर त्याच्यासमोर पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापासून एकच गोष्ट होती की मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे. करिअरचा त्यांनी विचारच केला नाही. परंतु मला असं वाटतंय की आता 10वी नंतर सरांनी सांगितलं, पालेकर सरांनी सांगितलं की 10वीच्या नंतर तुम्ही अभ्यासच करा, पण थोडंसं थांबायला पाहिजे. 10वी नंतर कमीत कमी आपण कोणत्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे याची हलकीशी चाचपणी आपण स्वतःच करायला पाहिजे. आणि ही चाचपणी करत असताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनी विचार करायचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा विचार करायचा आहे आणि पालकांनी विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन केलं, आपल्या मुलाचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. कोणत्या बाबतीत ऑब्झर्वेशन केलं? 2-3 गोष्टी मी आपल्याला सांगतो आणि ह्या गोष्टी याच्यासाठी सांगतो की मी स्वतः केलेल्या आहे. माझ्याबद्दल आता माझ्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की मी काय होतो, कसे कष्ट केले आणि काय झालो. परंतु असंच नाही झालं. मी 10वीत असताना मला काय व्हायचं आहे हे मला निश्चित नव्हतं. परंतु 10वीत असताना माझ्या बाजूला माझ्याच वर्ग शिक्षकाचा एक मुलगा बसलेला असायचा, जितेंद्र उघडे नावाचा. ते आपसात चर्चा करायचे, अरे मेरे पिताजी बोल रहे कि मेरे को इंजीनियरिंग कॉलेज में डालना है. माझ्या कानावर पहिल्यांदा तो शब्द आला की इंजीनियरिंग कॉलेज क्या चीज होती है. कारण मला माझ्या वडिलांनी आणि माझे काके चुलते जे कोणी नोकरीवर होते त्यांनी मला सांगितलं की बाबा रे, तू 30 आणि 40ची टायपिंगची स्पीडची परीक्षा पास करून टाक, तू बाबू झाला तरी चालते आपल्याला. कारण त्यांची विचार करण्याची कुवत आणि त्यांचे तेवढंच होतं. त्यांना माझ्या आतमध्ये काय चाललेलं आहे हे माहित नव्हतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे माझे आई वडील काय करत होते मला माहित होतं, म्हणून आणि बाबासाहेबांचे विचार माझ्यासोबत होते, म्हणून माझ्या जवळ जे आज नाही आहे ते मला मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी मला आभार कष्ट करायचा एवढं मला. आणि मी ते केलं. अगदी तशाच प्रकारे 10वी मध्ये आपण आहात तर आपल्याला जर पुढे भविष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला कष्ट कष्ट आणि कष्ट याच्याशिवाय पर्याय नाही. बिलकुल तुम्ही कष्ट करायला. या ठिकाणी जितके लोक सक्सेस होत नसलेले आहेत, पालेकर साहेब आहेत, सावरकर सर आहेत आणि थूल साहेबांनी सांगितलेले आहे, हे कष्टाशिवाय झालेलं नाही आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कष्ट. आता कष्ट करत असताना देखील आपल्याला माहिती असते कष्ट करायची आपली तयारी किती आहे, मग आपली क्षमता किती आहे. आपली क्षमता किती आहे तर ही क्षमता कोणाला माहित असते? पालकाला माहिती असते की आपला मुलगा किंवा मुलगी अभ्यासाला बसली तर सतत किती तास अभ्यासाला बसते. ती 1 तासानंतर उठते की 2 तासानंतर उठते की सतत काही मोबाईल बघत असते. याच्यावरून तिचं कॉन्सन्ट्रेशन आणि तिची क्षमता पण आपण ओळखायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की माझ्या अपेक्षा काय आहेत माझ्या लाईफ पासून. माझ्या अपेक्षा काय आहेत? समजा मी एखाद्याला विचारलं, का रे बाबा तुला काय व्हायचं आहे? अरे मुझे कुछ नहीं होना है, मुझे मैं कहीं पर इंजीनियरिंग में मेरी एडमिशन मिल गई तो मेरे को बस उसमें मैं खुश हूँ. क्यों, तुझे यूपीएससी हो गया IAS नहीं होना है क्या? अरे नहीं यार, आई एम हैप्पी.
कोई बोलता है नहीं मैं थोड़ा सा कुछ क्लर्क वगैरह बन जाऊंगा, स्टाफ सिलेक्शन की परीक्षा देके मैं उसमें खुश हूँ. मतलब क्या आहे, याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या जीवनापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे हे तुम्ही आधी ठरवून घेतलेलं आहे. तर अगदी तशाच प्रकारे पालकांनी देखील ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे की माझ्या मुलाच्या अपेक्षा काय आहे. आणि तिसरी गोष्ट आहे अभ्यासाचा पॅटर्न. आपल्या मुलाच्या अभ्यासाचा पॅटर्न काय आहे किंवा विद्यार्थ्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की माझी अभ्यास करण्याची पॅटर्न काय आहे. काय मी रेडीमेड नोट वाचतो का, की मी स्वतः पुस्तक करून डिटेल पुस्तक करून मी स्वतः नोट वाचतो, की स्वतःचे नोट्स काढतो, मी किती वेळ अभ्यास करतो. तर प्रत्येकाचा अभ्यास करण्याचा पॅटर्न देखील या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी कष्ट, क्षमता, एक्सपेक्टेशन आणि आपला अभ्यास करण्याचा पॅटर्न यावरून तुम्ही हे निश्चित करायचं आहे की आपल्याला कोणत्या दिशेला जायचं. आता दुसरा प्रश्न राहिला पॅरेंट्सचा. पॅरेंट्सला काय वाटते की मी जर माझ्या आयुष्यामध्ये इंजिनियर नाही बनू शकलो, डॉक्टर नाही बनू शकलो, माझ्या स्वप्नाची परिपूर्तता झाली नाही, तर ती स्वप्नाची परिपूर्तता तो पॅरेंट आपल्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतो. त्यांच्यावर लादणं हा शब्द म्हणत नाही मी, चुकीचं नाही आहे, पण ती सुद्धा एक आपण विचार करायला पाहिजे की मी डॉक्टर नाही होऊ शकलो तर माझं अर्धवट राहिलेलं स्वप्न माझ्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण होईल, याच्यासाठी तो रेटा सुरू असतो. तर हे सुद्धा पॅरेंट्स लोकांनी थोडासा धोका लक्षात घेतला पाहिजे. लहान मुलांना आपण जर विचारलं की काय बाबा तुला मोठा होऊन काय बनायचं आहे, तर त्यांच्या समोर समाजामध्ये जे आयडियल्स असतात, एखादा मुलगा म्हणतो की नाही मला सैनिक बनायचं आहे, एखादा मुलगा म्हणतो चोर पोलीसचा खेळ बालपणी आपण खेळत असतो तर एक सहज म्हणजे उत्तर येतं की मला इन्स्पेक्टर बनायचं. तर काही वेळेला काही मुलांमध्ये लहानपणापासून काही आयडॉल्स असतात आणि त्याचं इम्प्रेशन असतं त्यांच्या डोक्यामध्ये, तर ते कायम असतात. तर त्याच्यावर पण आपण अभ्यास केला पाहिजे की माझ्या मुलाला जर इन्स्पेक्टर बनायचं आहे तर साधा इन्स्पेक्टर कशाला बनवायचा, त्याला युपीएससीच्या माध्यमातून आयपीएस का नाही बनवायचं, मग हे स्वप्न त्याच्यामध्ये आतून दिलं. तर अशा प्रकारे मुलांचं करिअर निवडताना पॅरेंट्सनी आपल्या मुलांची क्षमता आणि स्वतः विद्यार्थ्यांनी देखील आपली क्षमता काय आहे याचा विचार करावा. मी थोडस एक पानिका सरांनी जी गोष्ट बोलली आहे त्याच्याबद्दल थोडस सर माझं एक मत डिफर आहे की आता 10वी मधून जे मुलं पास झाले आहेत, 12वीत गेले त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, पण आता 10वी नंतर करिअर निवडताना आपल्या समोर 11वी 12वी करायलाच पाहिजे का, हा पण एक प्रश्न. कारण 10वी नंतर देखील आपल्याकडे पॉलिटेक्निक आहेत आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन गोष्टी माहिती होतील. जर चटकन करिअर निवडायचं आहे, आपल्याला चांगला करिअर निवडायचा आहे आणि लवकर नोकरीवर लागायचं आहे, तर पॉलिटेक्निक मध्ये देखील ऍडमिशन घेणं खूप फायद्याचं आहे. याचं कारण तुम्हाला मी सांगतो की जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर एखादा मुलगा 10वी नंतर 11वी 12वी करून तिकडून इंजिनियर बनू शकतो, किंवा एखादा मुलगा 10वी नंतर पॉलिटेक्निकला जाऊन यशस्वीपणे त्याने जर पॉलिटेक्निक मध्ये चांगले मार्क मिळवले तर त्याला डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयर मध्ये पण चांगले ऍडमिशन मिळेल. आणि जो विद्यार्थी डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला जाईल, मी तुम्हाला सांगतो की तो विद्यार्थी ग्रॅज्युएशन मध्ये टॉपर असतो. कारण काय की त्याचं पॉलिटेक्निक करत असताना इंजिनिअरिंगचं जे बॅकग्राऊंड आहे, जे फाउंडेशन आहे ते इतकं पक्क होऊन जाते. आता आम्हाला स्वतःला माहिती आहे की आम्ही ज्यावेळेला डिग्रीमध्ये होतो त्यावेळेला आमच्या सोबत पॉलिटेक्निक करून 3rd इयरला ऍडमिशन घेतलेले, 2nd इयरला ऍडमिशन घेतलेले काही मुलं आले होते. ते ऑलरेडी त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असते आणि आमच्यासाठी इंजिनिअरिंग नवीन असते. तर ते जेव्हा आमच्यासोबत जॉईन होतात, युनिव्हर्सिटीमध्ये जे टॉपर असतात त्याच्यामध्ये 90% जी संख्या असते ती पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग झालेल्या मुलांची असते. तर ज्यांच्यामध्ये ही शक्ती आहे किंवा जी हिंमत आहे, जी क्षमता आहे, जे 11वी 12वी करून जाऊ शकतात त्यांनी त्या मार्गाने जावं. आणि अननेसेसरीली 11वी 12वी करूनच आपण इंजिनिअरिंगला जाऊ शकतो असा हट्ट न करता काही लोकांनी पॉलिटेक्निक मध्ये सुद्धा जावं. पॉलिटेक्निक मध्ये गेल्यानंतर तुमच्या हातामध्ये डिप्लोमा असतो आणि ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये डिप्लोमा असतो त्या दिवशी यू आर इलिजिबल फॉर दी सर्व्हिस. हा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपलं करिअर निवडताना तुम्ही थोडं सजग राहावं, आपल्या क्षमता ओळखाव्या. या 2-3 गोष्टी मला सांगायच्या होत्या. आणि मगाशी दोन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यू कॅन डू, तुम्ही हे करू शकता, तुम्ही हे करू शकत नाही अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न आपल्या मनामध्ये आणायचा नाही. त्याचप्रमाणे
बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, जे तत्वज्ञान सांगितलं आहे, त्यांचा आदर्श आपण नेहमी आपल्या पुढे डोळ्यापुढे ठेवायचा. त्यांनी जे कष्ट घेतलेले आहे आणि आपल्याला इथपर्यंत आणलेले आहे, आपल्याला पुढे रिझर्वेशन आहे, सगळ्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर तयार आहेत. तर याचा सगळा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन, कौतुक करतो, पालकांचे, पाल्यांचे, आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. पाल्य आणि विद्यार्थी सर्वांचे इथे कौतुक सत्कार होणार आहे. उद्याचे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे नाही, तुमच्या समाजाचे नाही, या देशाचंही तुम्ही भविष्य आहात. आणि तुमच्या नेहमी आठवणीत राहावं की बानाईने तुमचा सत्कार केला, तुम्हाला समाजाचं काही दायित्व द्यावं लागणार आहे. त्यासोबत तुमची जबाबदारीही तुम्हाला निभवायची आहे, तुम्हाला चांगलं एक नागरिक बनवायचं आहे. तर सर्वांचा सत्कार होईल, सर्वांना सर्टिफिकेट आणि सन्मान चिन्ह पाहुण्यांच्या हस्ते दिलं जाईल. कुणाचंही नाव सुटणार नाही. एखाद्याचं राहिलं असेल तरी त्यांनी काउंटरवर आपलं नाव नोंदवायचं आहे. तर मी एक एक नाव इथे वाचून दाखवणार आहे. कृपया एकेकाने यावं आणि सोबत जर त्यांचे पालक असतील, आईवडील असतील तर त्यांनीही सोबत यावं. मी पहिलं नाव वाचत आहे, लावण्या शंभरकर, स्कूल ऑफ स्कॉलर. सर्वांनी टाळ्याचा गजर करावा. स्कूल ऑफ कलर 94.2. त्यानंतर दुसरं नाव वाचत आहे, साहिल. मागे आहेच नाही काही पर्याय. पहिल्या नावानंतर दुसरं नाव साहिल पौरकर, स्कूल ऑफ स्कॉलर. साहिललाही 90% आहे, त्याच्यासाठी टाळ्या पाहायला हव्या. साहिल सोबत तुम्ही पालक असाल तर त्यांनीही यावं. त्यानंतर तिसरं नाव, कृपया त्यांनी तयार राहावं, गुंजन मोरे, प्रेरणा कॉन्व्हेंट. यांनीही 94.4 मार्क घेतलेले आहेत. 10व्या वर्गाचे विद्यार्थी आहे. उद्याचे आपले एक अधिकारी, कुणी बिझनेसमॅन, कुणी नागरिक. त्यानंतर चौथं नाव आहे रत्नेश गारोडे, प्रेरणा कॉन्व्हेंट 94%. त्यानंतर नई मेश्राम, साउथ पॉइंट स्कूल 97%. त्यानंतर सीमानी नितीन हाडके, साउथ पॉइंट स्कूल इलाइन 95%. कृपया यांच्यासाठी तयार दिल्या. त्यानंतर श्रेया खापेकर, साउथ पॉइंट ऑफ स्कूल 93.4%. विद्यार्थ्यांसोबत पालक पण येत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मैताली खडगी, साउथ पॉइंट स्कूल 93.2%. सावल बरके, साउथ पॉइंट ऑफ स्कूल 92.8%. त्यानंतर तयारीत राहावं, स्वरूप सचिन वासनिक, साउथ पॉइंट ऑफ स्कूल 92.4%. या सर्व विद्यार्थ्यांनी एकामागे एक थांबावं. सर्वांचा सत्कार होईल. सर्वांना सर्टिफिकेट, सन्मान चिन्ह दिल्या जाईल. होऊ शकते एखाद्याला सर्टिफिकेट जर चुकून दुसऱ्या नावाचं आलं तर काउंटर आपल्याला चेंज करून मिळेल. आपल्या नावाचं सर्टिफिकेट आपल्याला मिळेल. शेकडो विद्यार्थ्यांचा सत्कार करताना काही अडचणी येऊ शकतात. सर आचल राजेश गायमुखे, सुमन गौर, रामदास पेठ, इलाइन 90% आहे. इथेही माग तयारीत राहावं. त्यासोबत पालक असतील भरपूर वेळ आहे, त्यांनीही आपल्या पाल्यासोबत यावं. आता जे नाव वाचले ते पुन्हा एकदा मी रिपीट करतो. लावण्या शंभरकर, साहिल पौरकर, गुंजन मोरे, रितेश गारुंडे,
मृण्मयी मेश्राम, सीमानी नितीन हाडके, श्रेया खापेकर, मिताली खडगी, सावन बरके, स्वरूप सचिन वासनिक, आचल राजेश गायमुखे. सर्वांचा सत्कार इथे दिला जाईल, सर्वांना सन्मान चिन्हही दिला जाईल. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांचा सत्कार इथे होईल कृपया त्यांनी आपली जागा खाली करून थोडं बाहेर थांबावं. ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार व्हायचा आहे त्यांना जागा मोकळी होईल. बाहेरही खूप सारे विद्यार्थी थांबलेले आहेत. यानंतर पहिली यादी मी वाचलेली आहे, पुन्हा एकदा रिपीट करू शकतो मी. सर्टिफिकेट तुम्ही काउंटरवर सुद्धा कलेक्ट करू शकता. पहिल्या यादीचे नाव वाचलेले आहेत: आचल राजेश गायमुखे, स्वरूप सचिन वासनिक, सावन बरके, मिताली खडकी, श्रेया खापेकर, सीमानी नितीन हाडके. पहिली यादी होती. यानंतर आता तेजस डोंगरे, गुरु हरिकिशन पब्लिक 93.8 याच्यासाठी टाळ्या होऊ द्यायला हवे. रितिका सोमकुसरे, MP हायस्कूल, MB हायस्कूल 90%. ज्यांचा सत्कार झालेला असेल त्यांना विनंती राहील की त्यांनी थोडं बाहेर थांबावं. सर्टिफिकेट जर काही प्रॉब्लेम आले तर इथेच आम्ही देऊ. त्यानंतर रितिका सोनकुसरे आलेली आहे का? रितिका सोनकुसरे नंतर वंशिका इंदुरकर, काका तिलोकचंद रघुवंशी सिंधू हायस्कूल 94.8%. युगल पौडीकर, यालाही 91.2% आहे. याच्यासाठी टाळ्या व्हायला हवं. युगल पौडीकर. त्यानंतर आकांक्षा मिश्रा, इथेही 92.2% घेतलेले आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल महालमधून आकांक्षा मिश्रा उपस्थित आहे. त्यानंतर कुशाल चंद्रकांत बावणे, ही इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल 95.2%. त्यानंतर भक्ती नितेश राठोड 92.2. बेटा जाओ आगे जाओ आगे जाओ. पालकही आपल्या पाल्यासोबत येऊ शकतात. बेटा आगे जाओ. अरे जाओ आगे जाओ. कश्यप दीपक गजबीर 90.6%. कश्यप दीपक गजबीर साठी टाळ्या व्हायला हवे. करुणा गोडबोले, कबीरा कॉन्व्हेंट 91.8. गोडबोले करुणा, याच्यासाठी टाळे द्यायला हवे. टाळ्यांचा थोडा गजर व्हायला हवा. सुजाता शेंडे, कबीरा कॉन्व्हेंट 90.4%. नैना युवराज बनसोड, न्यू अपॉस्टॉलिक 93.6%. जीत राकेश शेंडे, न्यू अपॉस्टॉलिक 91.2%. आणि परिती ताकडे, DD नगर स्कूल 95%. तिच्यासाठी टाळ्या व्हायला हवा. पार्थी तागडे 95%.
95% ही साधी गोष्ट नाही आहे. दादा इकडे बघ. त्यानंतर दिनांक विकास निसवडे, उद्दार इंटरनॅशनल स्कूल. रेकॉर्डिंग झालं ना. काय तुमच्या